आशा, शेताची नांगरणी झाली तर बरं झालं. आता आपण पेरणीला सुरुवात करून घेऊ. बरं झालं समाधान भाऊजीनं बैल दिले तर. हो ना, त्याच्यामुळे आता शेतातले कामं पटापट होईल. हो, बैल नसते तर शेत नांगरलं कसं असतं. आई, काय झालं सीमा, कुठे चालली? आई, मी शाळेमध्ये चालली आहे. सर्व कामं मी करून ठेवले आहे. स्वयंपाक करून ठेवला आहे, भांडे घासून ठेवले आहे, झाडू मारून ठेवला आहे. मी येतो लवकर शाळेत जाऊन. आता काही दिवस शाळेमध्ये नाही गेलं तर का बिघडणार आहे. आता शेतामध्ये पेरणीची कामं सुरू होणार आहे. आता तुमच्या दोघांची इथे जास्त गरज आहे. आई, मी आजच्या दिवस शाळेमध्ये चालली जातो. उद्यापासून नाही जाईन काही दिवस शाळेमध्ये. ठीक आहे, जसं वाटते तसं कर. पण आता शाळेत जायला तुला 15-20 मिनिटं वेळ आहे ना. तोपर्यंत झाडामागं काही गवत आहे ते काढून घे. तिथेच मी खुरपण ठेवलं आहे. ठीक आहे आई. कशाला त्या पोरीला एवढे सारे कामं सांगते तू? पोरी बाईला कामाची सवय पाहिजे. सासरी गेल्यावर कसं होईल? आता कुठं तिचं लग्न होऊन राहिलं. पण आता 1-2 वर्षात तर करावंच लागेल ना. जेमतेम ते पोरगी 9वीत आहे. आतापासून का तिचं लग्न करायचं आहे? आपली परिस्थिती तुम्हाला का माहित नाही आहे का? उद्या पेरणी केल्यानंतर किती पीक हातात येईल हेही आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून ह्या 1-2 वर्षात तिचं लग्न करून उरकून टाकलं ना तर बरं होऊन जाईल. पहा तुला का करायचं आहे तर. येतो मी थोड्या वेळात. काही कामं आहे ते उरकून येतो. ठीक आहे, जा. सीमा, तू काल आईवरचा निबंध खूप छान लिहिलेला आहे. तू आणखी काही विषयांवर मला निबंध लिहून दाखव. ठीक आहे मॅडम, नक्की. मॅडम, तिने खूप विषयांवर निबंध लिहिलेले आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. सीमा, तुला मोठ्यापणी काय व्हायचं आहे? मॅडम, मला तुमच्यासारखं शिक्षिका व्हायचं आहे. मॅडम, मला पण. अरे वा, माझ्या दोन्ही विद्यार्थिनींना माझ्यासारखं बनायचं आहे. मला खूप अभिमान वाटत आहे. पण मला नाही वाटत मॅडम ते शक्य होईल. का बरं ग? माझी आई माझं 2-3 वर्षात लग्न करण्याचं म्हणत आहे. लग्न आतापासून? तुला कॉलेजमध्ये वगैरे नाही जायचं आहे? प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते राणी. शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती कुठनं आली ग? हे तू सहज बोलू शकते, पण मी नाही बोलू शकत. आम्ही पूर्ण शेतावर अवलंबून आहे. शेतामध्ये कधी नफा होते तर कधी तोटा. त्यामुळे आईने हा विचार केला आहे. पण तुझ्या स्वप्नाचं का? तुला शिक्षिका बनायचं आहे ना? राणी, गरिबाच्या स्वप्नांची काही किंमत नसते. हे बघ बेटा, अशी हिंमत हारून नाही होत. मॅडम, कधी कधी अशी परिस्थिती बघून खूप हारल्यासारखं वाटते. राणी आणि मी जे स्वप्न बघितलं आहे शिक्षिका बनण्याचं, पण का? मला असं वाटते की राणी एखाद्या शाळेमध्ये शिक्षिका बनून राहील. त्यावेळेस मी दुसरीकडे एखाद्या शेतामध्ये खुरपण घेऊन काम करत राहील. असं नको बोलू को बेटा. तू कमी वयात खूप मोठी झाली आहे. खूप शहाण्यासारखी वागत आहे. मॅडम, परिस्थिती माणसाला खूप लवकर मोठं करून देते आणि लवकर शहाणपण आणते. आता ते सर्व जाऊ दे. आता फक्त तू अभ्यासाकडे लक्ष दे. आपण समजवू तुझ्या आईला. मी स्वतः येईल तुझ्या घरी आणि तुझ्या आईसोबत बोलीन. आजपासून माझी जबाबदारी तुला शिक्षिका बनवण्याची. मॅडम, मी पण तुमच्यासोबत आहे. बघ आता, आम्ही दोघी तर तुझ्यासोबत आहे, पण तुला शिक्षिका बनण्याचं स्वप्न मागे नाही टाकायचं आहे. तू फक्त प्रयत्न कर, आम्ही तुझ्यासोबत आहे. आणि आता हात जरा आणि मला म्हण की मॅडम, मला शिक्षिका बनायचंच आहे. हो मॅडम, आता मी हिंमत नाही हारणार. तुमच्यासारखी मी शिक्षिका बनीनच. ठीक आहे, आता चला अभ्यास करा आपण. आशा, पेरणी तर झाली आहे. आता पीक पाहू किती येते तर. सर्व निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाने आपली साथ दिली तर पीक चांगलंच येईल. आई, निसर्ग आपला साथ देईनच. आपण चांगला विचार करायचा तर चांगलंच होईल. हो बाई, पण हे फक्त बोलण्याचे विषय आहे. एखाद्या वेळेस शेतकऱ्याच्या शेतीमध्ये चांगलं पीक होते तर कधी कधी नाही होत. तरी शेतकरी आपलं काम करणं काही सोडणार नाही. कारण किती झालं तरी जगाचा पोशिंदा शेतकरी आहे.